हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंनी सरकार विरोधात थोपटले दंड। मनसेचा 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा, तर 7 तारखेला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा एल्गार। पहिलीपासून त्रिभाषा सूत्राची सरकारची भूमिका राज ठाकरेंनी सपशेल फेटाळली। मराठीत शिकून दादा भुसे मंत्री झालेच ना, राज ठाकरेंचा टोला। दादा भुसे रिकाम्या हातांनी परतले। हिंदी सक्ती म्हणजे भाषिक आणीबाणी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। भाजपच्या एकाधिकारशाहीला हाणून पाडणार, ठाकरेंचा इशारा। येत्या 30 जून पासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, 18 जुलैपर्यंत एकूण 3 आठवडे अधिवेशनाचं कामकाज। शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यावर कर्ज वाढणार असल्याचा वित्त विभागाचा अभिप्राय। शक्तीपीठ प्रकल्पासाठी 20,787 कोटी उच्च आर्थिक दायित्वाचा अभिप्राय। मार्च 2026 पर्यंत 9.32 लाख कोटी कर्ज, अभिप्रायात नमूद। लाडक्या ठेकेदाराच्या मदतीसाठी नवनवे प्रकल्प काढले जात असल्याची संजय राऊतांची टीका, तर 80,000 कोटींचा खटाटोप असल्याची हर्षवर्धन पाटलांची टीका। सुळेंकडूनही सवाल उपस्थित। टीकाकारांच्या बापाला मोदींनीच 6,000 दिले। आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली। तुझ्या अंगावरचे कपडे, पायातली बूट, चप्पल सुद्धा सरकारमुळेच, मोदींवर टीका करणाऱ्यांना लोणीकरांनी सुनावलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांच्या आणखी एका स्टेटसची जोरदार चर्चा। चुकीचा अर्थ काढू नये, जाधवांचं स्पष्टीकरण। आज उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचीही माहिती। राजकीय मतभेदांमुळे रायगड जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळालं नाही, मंत्री आदिती तटकरेंनी व्यक्त केली खदखद। आदिती तटकरे या रायगडच्या जनतेच्या मनातील पालकमंत्री। भाऊ अनिकेत तटकरेंची प्रतिक्रिया। लड्डा प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकरचा पिस्तूल साफ करतानाचा व्हिडिओ माझाच्या हाती। 1 कोटींसाठी कोणालाही मारण्याची व्हिडिओ दरपोक्ती। अमोलचा पोलिसांनी एन्काउंटरमध्ये खात्मा केला। आठवीतील विद्यार्थ्यानं केली 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या। अहिल्यानगरच्या विद्यालयातली घटना। क्रिकेट खेळण्याच्या वादातून चाकू हल्ला केल्याची माहिती। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाचं थैमान। संभाजीनगर ते नागपूर महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली। पाझर तलावाचा सांडवा फुटल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद, तर नामदेव महाराजांची पालखी अंबेजोगाईत दाखल होणार। नीरा नदीत ज्ञानोबांच्या पालखीचं स्नान, तर अंबाजोगाईत नामदेव महाराजांच्या पालखीचं अश्वरिंगण।